न आपुला होईल तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ तुम्हा पासी हे इच्छित से दान आवडीचे ध्यान मुखी नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा ज्ञानवृद्ध वैवृद्ध सज्जन भाविकांच्या सेवेकरता निवडलेला अभंग समाधीधन माऊली ज्ञानोबरायांच्या सेवेकरता निवडलेला अभंग स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुडाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या सेवेकरता निवडलेला अभंग नवे नवे त्या भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग की ज्या भगवान परमात्म्याची या जगावरती कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे। भगवान परमात्मा आपल्या शक्तीचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतोय, मीही नेहमी सांगत असतो, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम। मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाते चाडिता पर्वते बैसकान संडावी समुद्रे रेखान वलंडावी, या सर्वस्व भूते वहावी ह्या आज्ञा माझी। वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता राहिली अहंता, मग कोठे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी। वर्म हे जाणून शरणालो पावनती भासती पंचानना समान, तया श्रोत्याचे चरणी जान साष्टांग नमन करीत असो। मज दिसतसे परमविख्यातो तो जान ब्रह्मयाचा सुतो, नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमनगा। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका, जी कीर्तने वैवासित लोका तयाचे आचरणी नमानगा। पांडुरंगा करू प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरण संताची दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार होईल। बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनौ हरे। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमाला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायं त्यं सामगा। ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन विदुसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। मस्तक हे पायावरी, मस्तक हे वार करी संतांच्या, 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 वार करी मस्तक माझ्या पायावरी, वार करी संतांच्या।
संतांच्या होईल तो भोग भोगीन आपुला होईल तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तोज तुम्हापासी हे इच्छितसे दान आवडीचे ध्यान मुखी नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग थोडा पेस कमी करायचा. तुम्हा ज्ञानवृद्ध वैवृद्ध सज्जन भाविकांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंद्य संत श्रेष्ठ गुरुनिष्ठ महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश प्रिय पंचावतारी संत जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय आणि एक विलक्षण स्वरूपाचा अभंग या कीर्तन रूपी निरूपणा करता निवडला आहे. विठ्ठला हाच अभंग चिंतना करता का निवडला याची मुख्यतः अनेक प्रकारचे कारण मला आपल्या समोर मांडता येतील बरं का. ऐका, आपल्या या हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी संप्रदायाने काही अलिखित नियम आम्हा वक्त्यांवरती घातलेले आहेत. हा हत्तीच्या मस्तकासारखा विशाल वारकरी संप्रदाय आम्हा वक्त्यांवरती काहीशी बंधनं घालतो महाराज. ऐका, जिथं जिथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन असेल, मग ते त्रिदिनी कीर्तन महोत्सव असू द्या बरं का, तो पंचदिनी कीर्तन महोत्सव असू द्या, तो सप्तमदिनी कीर्तन महोत्सव असू द्या किंवा अष्टमदिनी कीर्तन महोत्सव असू द्या, तिथं कुठल्या दिवशी कुठल्या प्रकरणातले अभंग चिंतना करता निवडावेत असा काहीसा दंडक वारकरी संप्रदायाने आम्हा वक्त्यांवरती घातलेला आहे. पहिल्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन करत असताना त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करावं बरं का. दुसऱ्या दिवशी कीर्तन करत असताना त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूप स्थितीचं वर्णन करावं. तिसऱ्या दिवशी, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, तुम्ही कुठल्या 7व्याही 6व्याही दिवशी कीर्तन करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकरणातला अभंग चिंतना करता निवडला तरी चालतो. मग द्वैत अद्वैत प्रकरण म्हणा बरं का, याला व्यवस्थित करा थोडस. उपदेशपर प्रकरण म्हणा, तुम्ही कुठल्याही प्रकरणातला अभंग चिंतना करता निवडला तरी चालतो. पण 7व्या दिवशी म्हणजे उपांत्यपूर्व कीर्तना करता मागणीपर प्रकरणातील अभंग चिंतना करता निवडावा. तसं पाहिलं तर आपल्या या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा खऱ्या अर्थाने उद्या शेवट आहे, उद्या काला आहे आणि उद्या कलशाचं कीर्तन आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं कीर्तन म्हणून सांगितलं जातं बरं का. आणि उद्या काला असल्यामुळे आज उपांत्यपूर्व सेवा आहे म्हणून मागणीपर प्रकरणातील अभंग चिंतना करता निवडला आहे. विठाला विठाला आहे बरं काय का. जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला आपला स्वाभिमान दाखवतात. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. या संतांचा स्वाभिमान काय असतो या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर अगदी तासभर मला मांडायचा आहे. फक्त चित्त एकाग्र करून आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे लक्ष देऊन चिंतन ऐका बरं काय का. जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा, अरे जो काही माझ्या प्रारब्धानुसार कर्मानुसार संचितानुसार मला भोग प्राप्त होईल तो माझा मी भोग प्राप्त करेल, माझा मी भोग भोगेल. याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी मी हे तुझ्यावरती घालणार नाही. तुझ्याकडून फक्त एवढीच मी दान मिळण्याची अपेक्षा करतो. मला आवडणारं तुझं नामस्मरण माझ्या मुखारविंदामध्ये असावं आणि मला आवडणारी तुमची जी सगुण मूर्ती आहे ना, ती सगुण मूर्ती माझ्या नित्य ध्यानामध्ये असावी. एवढीच मी दान मिळण्याची अपेक्षा आपल्याकडून करतोय. बरं, एवढं तुम्हाला काकुलतीला येऊन सांगतोय म्हणजे या गर्भवासाच्या दुःखातून निवारण करण्याकरता नाही. कारण त्या गर्भवासाच्या दुःखाला मी अजिबात घाबरत नाही. नये काकुलती गर्भवासासाठी अन्नधरी हे पोटी भय काही. एक काम करना, दुःख असणाऱ्या किंवा दुःखद असणाऱ्या या गर्भवासाचं दुःख सहन करण्याकरता एक धैर्य नावाची गोष्ट तू मला दे. आणि ती धैर्य नावाची गोष्ट दिली तर मी आनंदाने तुमच्या समोर नाचेल. असा हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाला तुमच्या आमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ठळक बातम्या बरं का. ऐका, सरळ सरळ भाव या कीर्तनाचा आपल्या समोर मी ठेवलाय. ऐका, या कीर्तनावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मला वाटतं 3 वर्ष पूर्ण होत आहेत बरं का. ऐका नाही कैलास महाराज,
3 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या या सुंदर प्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहाला. आपण या परमपवित्र भूमीमध्ये महाराज आलात, हे एक नाही तर अनंत जन्माचं खऱ्या अर्थानं आपलं सद्भाग्य आहे. ज्यावेळेस आदरणीय कैलास महाराज आमचे परममित्र आळंदीमध्ये मला पत्रिका देण्याकरता आलते, त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, महाराज काही नाही 100-200 माणसं येतील, पण इथं पाहिलं तर मला असं वाटतं 100-500 माणसं इथं उपस्थित झालेत. विठाला त्यांच्यावर असणारं तुमचं नितांत प्रेम आहे महाराज. वारकरी संप्रदायाचं सुंदर प्रकारचं हे कार्य करत असताना आपल्या या हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या अंगा खांद्यावरती घेऊन फिरत असताना महाराज, खरी संपत्ती म्हणजे पाकिट नाही बरं का आमचं. खरी संपत्ती जर कुठली असेल तर ही तुम्ही आम्ही येत महाराज सगळे. विठाला पाऊसही मुसळधार सुरू आहे म्हणे महाराज, आले तर फक्त 100-150 माणसं येतील माझ्यासोबत, पण तुम्हाला कीर्तन करायला लागेल. पण इथं बघितलं तर महाराज 500 माणसं खऱ्या अर्थाने सगळे इथं उपस्थित झालात. अरे हे एक नाही तर अनंत जन्माचं तुमचं सद्भाग्य आहे महाराज. कारण ही परमपवित्र भूमी आहे. मी पवित्र भूमी का म्हणतो ऐका, भूमी ही 3 प्रकाराने पवित्र असते बरं का. ज्या भूमीला स्वतः संतांचं अधिष्ठान असतं ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. ज्या भूमीला स्वतः भगवंताचं अधिष्ठान असतं ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. आणि ज्या भूमीमध्ये अखंड नाम संकीर्तन केल्या जातं महाराज, ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. आणि असं 3ही प्रकारामध्ये बसणारी ही परमपवित्र भूमी आहे महाराज, अलंकापूर नगरी बरं का. बाकीचे थोडे थोडे सगळे कमी करा. विठाला हो, 3ही प्रकारामध्ये बसणारी ही परमपवित्र भूमी आहे अलंकापूर नगरी. या श्री क्षेत्र आळंदीमध्ये महाराज स्वतः समाधीधन असणाऱ्या माऊली ज्ञानोबरायांचं वास्तव्य आहे हो. इथल्या प्रत्येक मातीच्या अनुरेणूला माझ्या माऊली ज्ञानोबरायचा पदस्पर्श खऱ्या अर्थाने झालेला आहे. प्रत्येक मातीच्या अनुरेणूला बरं का, प्रत्येक मातीच्या अनुरेणूला माझ्या भगवान माऊली ज्ञानोबरायच्या पायाचा अनुभव आहे, पायाच्या चरणाचा अनुभव खऱ्या अर्थाने या प्रत्येक रजकणाला आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे आळंदीमध्ये आल्याच्या नंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन व्हावं यामध्ये मोठं नवल नाही. या अलंकापूर नगरीमध्ये आल्याच्या नंतर इथली माती जरी हातामध्ये घेतली आणि कपाळाला लावली तरी सुद्धा तो प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन आहे. विठाला अशा या परमपवित्र मातीमध्ये महाराज तुम्हाला 3 दिवसभर सुंदर प्रकारचं राहण्याकरता भेटतं. हे एक नाही तर अनंत जन्माचं आपलं सद्भाग्य महाराज. कारण माऊली ज्ञानोबरायच्या अधिष्ठानाने ही पवित्र झालेली भूमी आहे. दुसरी गोष्ट सांगू का ऐका, स्वतः भगवंताचं अधिष्ठान भूमीला असायला लागतं. आणि इथं जर पाहिलं तर महाराज भगवान शिवाचं पीठ अतिशय जुनाट बर का महाराज. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. आणि ज्ञानाबाई तेथे मुकुट, साक्षात भगवान शिवजींचं जुनाट पीठ असणार. किती जुनाट महाराज ऐका. अरे या हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना जर कोणी केली असेल तर ती कोणी आयऱ्या गायऱ्याने केली नाही महाराज ऐका. जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत, पंथ उपपंथ आणि संप्रदाय अस्तित्वात आहेत, पण वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना महाराज ही कोणी आयऱ्या गायऱ्याने केलेली नाही. ती कोणी केली? स्वतः भगवान माऊली ज्ञानोबराय सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य,
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार चोजविले. सांगायचं तात्पर्य, या हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना ही स्वतः भगवान शिवांनी स्वतःच्या करकमलाने केली. आणि असं आद्य दैवत असणार स्वतः भगवान शिवजींचं खऱ्या अर्थाने या भूमीला अधिष्ठान लाभलेलं आहे महाराज. हे एक नाही तर अनंत जन्माचं आपलं सद्भाग्य आहे बरं का. आणि दुसरी गोष्ट, या अलंकापूर नगरीमध्ये अखंड नाम संकीर्तन केलं जातं. कुठल्या ना कुठल्या तरी धर्मशाळेमध्ये, मंदिरामध्ये अखंड विना वाजतोय महाराज. अखंड कोणाच्या ना कोणाच्या तरी मुखातून सुंदर प्रकारचं नामस्मरण बाहेर पडतं. म्हणून त्याही अर्थाने ही परमपवित्र भूमी आहे. आणि अशा या परमपवित्र भूमीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने, माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व कर्जतकर मंडळीच्या खऱ्या अर्थाने विशेष उपस्थितीमध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे जीवश्य कंठस्थ मित्र, अगदी कमी दिवसामध्ये आमची भेट झाली, पण अतिशय हृदयामध्ये महाराजांनी जागा निर्माण केली. सुंदर प्रकारचं जे नियोजन करतात ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय कैलासजी महाराज भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण या अलंकापूर नगरीमध्ये आलोत महाराज. इथं आल्याच्या नंतर फक्त भगवत नामस्मरण, माऊली ज्ञानोबरायांचं स्मरण आणि त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही महाराज. उद्या काल्याचं कीर्तन संपेपर्यंत बरं का. विठाला तेच करायला खऱ्या अर्थाने इथं आपण आलेलो आहोत महाराज. मला सांगा ना, त्या भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आम्हाला पाठवलंय, कशा करता पाठवलंय महाराज? हा, बंगला बांधण्याकरता पाठवलं का? कशा करता पाठवलंय? गाडी घोडी घेण्याकरता पाठवलंय का? संसार करण्याकरता पाठवलंय का? अरे त्याने तुम्हाला आम्हाला जे हे शरीर दिलंय ना, ते शरीर हे बंगला बांधण्याकरता नाही, घर बांधण्याकरता नाही, गाडी घोडी घेण्याकरता नाही, कशा करता दिलंय? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे त्याचं नामस्मरण करण्याकरता तुम्हाला आम्हाला हे नरशरीर भगवान परमात्म्याने दिलंय. हो, वास्तविक पाहता हे नरशरीर अतिशय दुर्लभ म्हणून सांगितलंय. अनेक प्रकारच्या गोष्टी पुन्हा परत आपल्याला प्राप्त करता येतील महाराज. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा. एखाद्याचा मित्र जर दुरावला असेल तर दुसरा मित्र करता येईल महाराज. पुनर्भार्या, एखाद्याची बायको जर मरण पावली तर दुसरी करता येईल. पुनर्मही, एखाद्याची भूमी गेली असेल, जमीन गेली असेल तर पुन्हा परत प्राप्त करता येईल. एतत् सर्व पुनर्लभ्यम, हे सगळं पुन्हा आपल्याला प्राप्त करता येईल महाराज. पण हे मानव शरीर पुन्हा परत प्राप्त करता येणार नाही. हे मानव शरीर तुम्हाला आम्हाला देऊन भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर उपकार केलाय आणि त्या उपकारातून उतराय होण्याकरता खऱ्या अर्थाने हे सत्संग बरं का. विठाला म्हणून एक नाही तर अनंत जन्माचं आपलं सद्भाग्य महाराज. आदरणीय महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण या अलंकापूर नगरीमध्ये येऊन सुंदर प्रकारचा या वारकरी संप्रदायाची सर्वश्रेष्ठ साधना असणारी नामसंकीर्तन, त्या कीर्तनाचा आपण आनंद घेतो या अलंकापूर नगरीमध्ये. म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे त्यांच्याच माध्यमातून. आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज भोकल यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. जसा मला भगवान परमात्मा बुद्धी देईल तसा सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करल. विठाला उपांत्यपूर्व सेवा असल्यामुळे चिंतन करता निवडलेला अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा आहे बरं का. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा स्वाभिमान तुमच्या आमच्या समोर येईल महाराज. ऐका, आज उपांत्यपूर्व सेवा आहे म्हणून मागणीपर प्रकरण मी निवडलं, पण या अभंगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मागणी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी भगवान परमात्म्याला मागितली नाही महाराज, फक्त दान मिळण्याची अपेक्षा केलेली बरं का. मी तुझ्या समोर हात जोडणार नाही,
कारण ही फक्त माझी परंपरा नाही, माझ्या वाडवडिलांकडे जर भगवान तू जर पाहिलं तर माझ्या वाडवडिलांची ती परंपरा आहे. तुझ्या चरणारविंदामध्ये जीवन जरी समर्पित केलं, तुझ्या चरणारविंदामध्ये संपूर्ण जीव जरी ओवाळून टाकला, तरी सुद्धा तुझ्याकडं काहीही न मागण्याची परंपरा आणि प्रथा ही माझ्या वाडवडिलांची. वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत असो. हे संपूर्ण जीवन जरी तुझ्यावर वाळून जरी टाकलं ना, तरी सुद्धा तुझ्याकडे काहीही न मागण्याची परंपरा आणि प्रथा जर कुठली असेल तर ती आमची वाडवडिलांची. बरं का, वाडवडिलांची म्हणजे त्यांच्या वडिलांचीच नाही बरं का. ऐका, जगद्गुरु श्री संत तुकोबरायचे जेवढे म्हणून काही अवतार झालेत महाराज, त्या अवतारामध्ये सुद्धा, वडील अवतारामध्ये माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं हो, पण कुठल्याही प्रकारची मागणी भगवान परमात्म्याच्या समोर ठेवली नाही. कुठले होते वडील अवतार महाराज जगद्गुरु तुकोबरायचे? बघा तुम्ही पाठीमागं जर डोकावून बघितलं तर पहिला अवतार झाला जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा, तो भक्त प्रल्हादाच्या स्वरूपामध्ये. बरं का, ऐका, त्या भक्त प्रल्हादाच्या स्वरूपामध्ये सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याकडे काहीही मागितलं नाही महाराज. त्या अवतारामध्ये मागायची वेळ आलती महाराज त्या काळामध्ये. बरं का, ऐका, ज्या वेळेस भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने महालामध्ये धरलं, हाताला पकडलं आणि सांगितलं, प्रल्हादा, ए प्रल्हादा, अरे तुला कड्यावरून ढकलून दिलं पण तरी सुद्धा मरण येत नाही, तुला उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये टाकलं तरी सुद्धा तुला मरण येत नाही, अरे तुला जळत्या चितेवरती बसवलं तरी सुद्धा तुला मरण येत नाही. ज्याच्या नामस्मरणाच्या ताकदीवर तू जीवन जगतोस ना, तुझा तो देव कुठे ते तरी सांगून जा म्हणे एकदा. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा अहो तो कुठं नाही, तो भगवान परमात्मा अयम हि सर्व कल्पानाम श्रद्धेजिनो मतो मम मदभाव सर्वभूतेषु. अहो प्रत्येक मातीच्या अनुरेणूमध्ये माझा तो भगवान परमात्मा भरून उरलाय हो. म्हणून तर गोस्वामी तुलसीदासांना सुद्धा म्हणावं लागलं एका ठिकाणी, हरिव्यापक सर्व समान, हरिव्यापक सर्व समान,
हरि व्यापक सर्वत्र समान प्रेम ते प्रगट होई मै जाना अग जगमय सब रहित विरागी प्रेम ते प्रभू प्रगटई जिमी आगी. प्रत्येक मातीच्या अनुरेणू मध्ये माझा तो भगवान परमात्मा भरून उरलाय व भक्त प्रल्हाद म्हणायला लागले. कोणाला? साक्षात त्या हिरण्यकश्यपूला. अहो महाराज त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं तुझा देव जर प्रत्येक मातीच्या अनुरेणू मध्ये सांग हे प्रल्हादा या खांबामध्ये तुझा देव आहे का? किती हजार खांब होते महाराज हिरण्यकश्यपूच्या महालाला माहितीये का तुम्हाला? 80,000 खांब होते. किती? 80,000 खांब होते. 80,000 खांबाचा महाल बांधलेला होता हिरण्यकश्यपूने. इथं 10-5 खांबाचं जर कॉलमचं जर आपण घर बांधलं तर असं कॉलर तैट करून चालतं. तिथं ते 80,000 खांबाचा एकल्याचा महाल होता पठ्ठ्याचा. महाराज ऐका, देवाला वाटलं न जाणो भक्त प्रल्हादाने सांगितलं खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे, पण हे नेमकं कोणत्या खांबावर लाथ मारील हे सांगता येत नाही. माझ्या भक्त प्रल्हादाच्या प्रेमा खातर, माझ्या भक्त प्रल्हादाच्या खऱ्या अर्थाने श्रद्धे खातर माझ्या भगवान परमात्म्याने त्या 80,000 खांबामध्ये आपले 80,000 स्वरूप प्रगट केलेत. महाराज आता कुठल्याही खांबावर लाथ मार म्हणावं तिथून मी प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्हाला परिणाम माहितीये, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगट झाले, नारायण प्रगट झाले, स्तंभी नारायण प्रगट झाले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावर लाथ मारल्याबरोबर साक्षात नरसिंह भगवंताचं खऱ्या अर्थाने स्वरूप तिथं प्रगट केलं महाराज. आणि ऐका ना, भक्त प्रल्हादा खातर त्या हिरण्यकश्यपूच्या असं हाताला पकडलं, ओढत आणलं महाराज. कोणी? साक्षात भगवान परमात्म्याने बरं का. आणि ओढत आणल्याबरोबर अगदी दरवाजामध्ये भगवान परमात्मा बसला. हिरण्यकश्यपूला आडवं घेत धरलं महाराज. ऐका, आपले जे तीक्ष्ण नख होते ते तीक्ष्ण नख त्याच्या पोटामध्ये खुपसवले, त्याच्या शरीरातले आतडे असे ताडताड ओढून काढले महाराज. आणि आपल्या गळ्यामध्ये ते आतडे घातले. रक्तरंजित झालेलं ते शरीर महाराज आणखी खुलून दिसायला लागलं होत्या देवाचं. एक तर तो अगोदर दिसायला कसा आहे महाराज? राजसकुमार मदनाचा पुतळा. आणि रवी शशिकळा लोपलिया. अरे कोट्यावधी सूर्य ज्याच्या मुखमंडलावरून वाळून फेकात द्यावेत महाराज. एवढं सुंदर प्रकारचं कोमल तेज खऱ्या अर्थाने भगवंताचं. आणि पुन्हा परत असं 11-11 स्वरूप धारण केले. अतिशय सुंदर दिसायला लागला. ते रक्ताचे थेंब त्याच्या अंगावर टपकत होते. रक्तरंजित झालेलं त्याचं ते शरीर पाहून सगळेजण घाबरले महाराज. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. थरथर थरथर कापायला लागले. काही जण आपापसामध्ये चर्चा करायला लागले. का रे म्हणे, याच्याकडे जर पाहिलं तर हे धड माणूसही नाही आणि जनावर म्हणावं तर थरथर जनावर सुद्धा नाही ना ते. याचं तोंड जर बघितलं, शिर जर बघितलं तर कशाचं होतं महाराज? सिंहाचं होतं. बरं, धड जर पाहिलं तर माणसाचं होतं. याला धड माणूसही म्हणता येत नाही ना, याला धड सिंहही म्हणता येत नाही. हाताकडे जर पाहिलं तर तीक्ष्ण नख, अशा शस्त्रास्त्रासारखे नख आहेत त्याचे. सगळेजण महाराज थरथर कापायला लागले. त्याच्यातला एक जरा शहाणा होता बरं का, हुशार होता. ते म्हणायला लागले, का रे म्हणे, याला तुम्ही घाबरायला असल, देव नाही देवाचा बाप जरी असला ना, तो फक्त एकाच व्यक्तीला घाबरतो बरं का. आणि ती व्यक्ती जर कुठली असेल तर ती म्हणजे त्याची बायको. एक काम करा म्हणे, हा हे एवढा 11-11 स्वरूप धारण करून इथं आलंय ना, याने आपल्या राजाला मारलंय, पण हे नाश्त्यावरही आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. एक काम करा म्हणे, लवकरात लवकर वैकुंठामध्ये कोणीतरी जाण त्याच्या बायकोला घेऊन या. बायको समोर त्याच्या उभा केली की ते शांत बसल्याशिवाय राहणार नाही. 4-5 जरा शहाणे माणसं असे धाबत पळतच महाराज वैकुंठामध्ये गेले. महाराज माझ्याकडे लक्ष द्या. आता वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर लक्ष्मी आई साहेबांना शिरसाष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, आई साहेब बघा म्हणे, ते तुमचं ध्यान खाली एकतर माणूस बनून आलं नाही, एकतर जनावर बनून सुद्धा आलं नाही, 11-11 स्वरूप धारण केलंय. आमच्या राजाला त्याने महाराज पोटामध्ये नख खुपसून मारलंय, त्याच्या शरीरातले आतडे ताडताड तोडले तर आपल्या गळ्यामध्ये घेतले. तो एक काम करा ना, त्यांना शांत करण्याकरता तुम्ही चला. महाराज लक्ष्मी आईला वाटलं जाऊ द्या, चांगलं काम आहे, त्यांना शांत करायचं का. ते सुद्धा महाराज अहंकाराने निघाल्या. कारण मला इकडे बोलवायला आले म्हणजे माझ्याशिवाय कामच होणार नाही, असा अहंकार महाराज लक्ष्मी आई साहेबांना सुद्धा झाला. हो
साक्षात लक्ष्मी आई साहेब खाली आल्या आणि खाली आल्याच्या नंतर ज्यावेळेस मंद मंद पावले टाकीत भगवंताकडे गेल्या आणि त्या दरवाजामध्ये त्या भगवान परमात्म्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर महाराज लक्ष्मी माता थरथर कापायला लागल्या बरं का. सगळ्या जणांना सांगितलं याला शांत करण्याकरता मला इथं आणलं, पण हे असलं माझं ध्यान नाही. माझं ध्यान कसं आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि करकटावरी ठेवून या. माझं ध्यान हे सुंदर आहे असं ध्यान नाही. महाराज त्या स्वरूपाला भगवंताच्या पाहून लक्ष्मी साहेब सुद्धा घाबरून पळून गेल्या बरं का. काही जण पुन्हा परत आपापसामध्ये चर्चा करायला लागले. का रे म्हणे, अरे बायको आणली पण बायकोच्याने सुद्धा काम झालं नाही, आता काय करायचं. त्याच्यातलं एक जण शहाणं होतं, ते म्हणे एक काम करा ना, हे कोणा करता आलंय रे म्हणे, हे ज्याच्या करता आलंय ना त्याला इकडे बोलवा. महाराज इवलंस 10-12 वर्षाचं ते मुलगा हो, आणि त्या भक्त प्रल्हादाला सर्वांनी असं हाताला धरून ओढत ओढतच आणलं बरं का. सांगितलं प्रल्हादा, ए प्रल्हादा, अरे हे अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून आलंय ना, ते तुझ्या करता आलंय. आमच्या राजाला तर याने मारलंच मारलं, पण नाश्त्यावरी आम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. एक काम कर ना प्रल्हादा, याला जरा थोडस शांत कर म्हणे. महाराज सगळेजण असं पाठीमागून त्याला समोर ढकलायला लागलेत बरं काय का. ढकलत 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 भगवान परमात्मा जवळ आणलं महाराज. आणल्याबरोबर भगवान परमात्म्याने ते सुकुमार सुंदर प्रकारचं गोजीरवानं ते लेकरू पाहिलं आणि आपल्या मांडीवर असणारं हिरण्यकश्यपूचं प्रेत लाथाने महाराज बाजूला सरकवलं. आणि ज्या तीक्ष्ण नखांनी माझ्या भगवान परमात्म्याने त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं महाराज, त्याच तीक्ष्ण नखांच्या हातांनी अलगद असं भक्त प्रल्हादाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं आणि ज्या तीक्ष्ण नखांनी पोट फाडलं त्याच तीक्ष्ण नखांच्या हातांनी त्याच्या केसावरून हात फिरवला महाराज. ऐका, जसं मांजर माहितीये ना तुम्हाला, मांजर, अरे एखादा उंदीर जर तिच्या दातामध्ये जर सापडला तर 2 तुकडे एका घावामध्ये करते महाराज. पण त्याच दातांनी ज्यावेळेस आपल्या पिल्लांना ती या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात नेऊन ठेवत असते ना महाराज, त्या दाताचा थोडासाही महाराज कुठल्याही प्रकारची इजा होऊ देत नाही बरं का, परिणाम त्या पिलावरती होऊ देत नाही. तसं भगवान परमात्म्याने अलगद असं भक्त प्रल्हादाला उचललं महाराज, मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं प्रल्हादा, ए प्रल्हादा, अरे या दुष्ट दुराचार्याने तुला कड्यावरून ढकलून दिलं रे, पण तरी सुद्धा तू माझं नामस्मरण करायचं सोडलं नाहीस प्रल्हादा. अरे उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये तुला फेकलं रे, पण तरी सुद्धा तू माझं नामस्मरण करायचं सोडलं नाही प्रल्हादा. अरे जळत्या चितेवर तुला बसवलं रे, पण तरी सुद्धा तू माझं नामस्मरण करायचं सोडलं नाही प्रल्हादा. आज हा विश्वाचा नायक, या ब्रह्मांडाचा धनी, की ज्याच्या भ्रुकुटी मात्रापासून या संपूर्ण जगताची उत्पत्ती होते, आज सर्वेश्वर भगवान तुला प्रसन्न आहे रे. माग म्हणे, माझ्याकडे काय मागायचं तर ते माग. आता माग म्हटल्याबरोबर महाराज भक्त प्रल्हादाने असं तिरप्या नजरेने पाहिलं बरं का. आणि भक्त प्रल्हादाला वाटलं हे मागण्याच्या राड्यामध्ये मला अडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, हात जर पसरवले तर काय सांगितलंय संतांनी, हात पसरी जिने धिग त्याचे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो हात पसरवतोय ना त्याच्यासारखा या जगामध्ये धिक्कार कोणालाही नसावा बरं का. महाराज हात पसरायला आपल्याला सांगतोय. महाराज भक्त प्रल्हादाने सुंदर प्रकारचं त्या भगवान परमात्म्याचं ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा, ए देवा, अरे मला तुझ्याकडे मागायची गरज नाही, एक काम कर ना, तुलाच जर माझ्याकडे काही मागायचं असेल तर माझ्याकडे मागून घे ना. ही खऱ्या अर्थाने निष्काम भक्तीच्या तटावरती विराजमान असणाऱ्या भक्ताची खऱ्या अर्थाने ताकद आहे महाराज. विठाला जो निष्काम भक्तीच्या तटावरती असतो महाराज, त्याला देवाकडे मागायची गरज उरत नाही हो. त्या भगवान परमात्म्याला त्याच्या समोर हात पसरावे लागतात बरं का. मी अनेक प्रकारचे उदाहरण मी आपल्या समोर ठेवून देईल महाराज. भक्ती ही 2 प्रकाराने केल्या जाते, एक सकाम भावनेने केलेली भक्ती आणि एक निष्काम भावनेने केलेली भक्ती. सकाम भावनेने केलेली भक्ती आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण करते आणि ते पुण्य आपल्याला महाराज वैकुंठाला घेऊन जात नाही, ते पुण्य आपल्याला कुठं घेऊन जातं, स्वर्गाला घेऊन जातं. आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर तिथं एकदा रे एकदा ते पुण्य संपलं रे संपलं की पुन्हा परत पुण्याची पाहुटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उठी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा परत या जन्म मरणाच्या संसरणामध्ये, या जन्म मरणाच्या रहाटगाडग्यामध्ये तुम्हाला आम्हाला पडावं लागतं. म्हणून सकाम भावनेने केलेली भक्ती ही पुण्य निर्माण करत असते आणि निष्काम भावनेने केलेली महाराज
सुंदर प्रकारची जी भक्ती आहे ना, ती भक्ती काय करते तुम्हाला सांगू का? भगवान परमात्म्याची साधना, भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे त्याच्या आनंदाकरता जर आपण केलं तर ते आपल्या ठिकाणी सुकृत निर्माण करतं, आणि ते सुकृतच महाराज तुम्हाला कर्जत वरून इथं घेऊन येण्याकरता कारणीभूत ठरतं. मी बोलत नाही, स्वतः माऊली ज्ञानोबराय बोलतात. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी. तो हा सुकृताची जोडी. आणि म्हणून बाकी कमी करा, बाकी हो, हॉलच आपला एवढा बंदिस्त आहे बरं का. बाकी जास्त आवाजाची गरजच नाही. माझा फक्त आवाज द्या, कारण साऊंडचं तोंड तिकडे आहे बरं का थोडस. ऐका, मी काय सांगत होतो तुम्हाला. महाराज निष्काम भक्तीच्या तटावरती असणारा साधक, त्या साधकाच्या ठिकाणी सुकृत निर्माण होतं, आणि ते जन्मजन्मांतराचं सुकृत महाराज तुम्हाला आम्हाला माऊली ज्ञानोबरायची भक्ती करण्याकरता खऱ्या अर्थाने प्रेरित करतो. ते भगवान परमात्म्याच्या चरणारविंदामध्ये प्रेम निर्माण करून देतं, आणि ते प्रेमच खऱ्या अर्थाने तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं बरं का. निष्काम भक्तीच्या तटावरती असणाऱ्या भक्ताला देवाकडे मागायची गरज उरत नाही. भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा मला तुझ्याकडे मागायची गरज नाही, तुला जर काही लागत असेल तर ते माझ्याकडून मागून घे. किती वर्षाचं लेकरू म्हणतंय? 10 वर्षाचं. महाराज भगवान परमात्म्याला वाटलं याला आता काही ना काहीतरी मी मागायला लावल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा सांगतात, ठीक आहे प्रल्हादा, मी मागू का म्हणे तुझ्याकडं? काही हरकत नाही म्हणे, मी तुझ्याकडे मागणी मागतो बरं का. महाराज भगवान परमात्म्याने मागणी मागितली. सांगितलं, प्रल्हादा, ए प्रल्हादा, एक काम कर ना, माझी इच्छाच तू पूर्ण करणार आहे ना, अशी एक इच्छा पूर्ण कर. तू माझ्याकडे काहीतरी मागावं, ही माझी इच्छा पूर्ण कर. आता प्रल्हादाला वाटलं महाराज पुन्हा पुन्हा फिरून फिरून आपल्याला त्या वाटेवरच आणण्याचा हा प्रयत्न करतोय बरं का. भक्त प्रल्हादाने महाराज प्रथम अवतारामध्ये ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध मागणी मागितली आणि सांगितलं, देवा, हे देवा, अरे तुला द्यायचंच झालं ना तर एक दे म्हणे. काय दे? आजच नाही आणि याच जन्मामध्ये नाही, इथून पुढं माझे जेवढे जन्म होतील ना तेवढ्या जन्मामध्ये तुझ्या समोर हात पसरवण्याची दुर्बुद्धी माझ्या ठिकाणी उत्पन्न होऊ देऊ नकोस, ही मागणी तू माझी पूर्ण कर. महाराज पहिला अवतार झाला भक्त प्रल्हादाचा, त्याही अवतारामध्ये कुठल्याही प्रकारची याचना भगवंताकडे केली नाही हो. दुसरा अवतार झाला कोणाचा? जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा त्रेतायुगामध्ये भक्तराज अंगदाच्या स्वरूपामध्ये. त्याही अवतारामध्ये माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायने महाराज देवाकडे काहीही मागितलं नाही हो. तिसरा अवतार झाला जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा द्वापार युगामध्ये भक्तराज उद्धवाच्या स्वरूपामध्ये. त्याही अवतारामध्ये कुठल्याही प्रकारची मागणी महाराज अपेक्षा ठेवली नाही भगवंताकडून. चौथा अवतार झाला मृत्यू लोकामध्ये महाराज जगद्गुरु श्री संत तुकोबरायचा, तो म्हणजे भक्तराज नामदेव महाराजांचा. त्याही अवतारामध्ये संपूर्ण जीवन नामदेव महाराजांच्या परिवाराने समर्पित केलं, एकल्याने नाही. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याकडे काही मागणी मागितली नाही महाराज. आणि तेच मूर्तिमंत नामदेव महाराज माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायच्या स्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले हो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, तेच मूर्तिमंत नामदेव महाराज तुकोबरायच्या स्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले. आणि त्याही अवतारामध्ये माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायने कुठल्याही प्रकारची मागणी मागितली नाही बरं का. जगत कल्याणाकरता, सृष्टी समष्टी करता, या संपूर्ण जगताच्या उद्धाराकरता कार्य मात्र 5 अवतारामध्ये केलं महाराज. श्री गाथेच्या माध्यमातून पंचम वेद तुम्हाला आम्हाला दिलाय. जगद्गुरु श्री संत तुकोबरायचे अभंग म्हणजे फक्त अभंग नाहीत महाराज. जगद्गुरु तुकोबरायचे अभंग म्हणजे एक प्रकारचं विष आहे. ते विष जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर घेतलं
तर ते प्रापंचिक दृष्ट्या आपल्याला मारतात. आणि तेच विष जर आपण नाकतोंड दाबून जर या संपूर्ण समाजामध्ये फवारलं तर ते विष महाराज स्वतःला श्रीमंत बनवतात. विठाला ह्या ज्या सगळ्या तुमच्या आमच्या फवारण्या चालू आहेत ना महाराज, ह्या सगळ्या नाकतोंड दाबूनच फवारण्या चालू आहेत बरं का. हा, ते नाकतोंड दाबून जर ते विष या समाजावर फवारलं तर ते विष आपल्याला महाराज अभंग रूपी श्रीमंत बनवतं. पण ते विष जर कधीतरी आपण एक कणव जरी भर पोटामध्ये जर घेतलं ना महाराज तर ते विष आपल्याला प्रापंचिक दृष्ट्या मारतो. म्हणून सगळ्यांनाच उपदेश जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी केलाय. हो, कोणाकोणाला उपदेश केलाय? ज्ञान्यांना केलाय, पामरांना केलाय, जिज्ञासूंना केलाय बरं का, अज्ञान्यांना सुद्धा केलाय महाराज बरं का. सगळ्याच स्तरावधी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी सुंदर प्रकारचा उपदेश केलाय. एक सांगू का, चालता चालता महाराज त्यांनी आपल्या बायकोला सुद्धा उपदेश केलाय. विठाला चालता चालता आपल्या धर्मपत्नीला देखील जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केला. का केला, कशा करता केला, का वेळ महाराज आली जगद्गुरु तुकोबरायावरती आपल्या धर्मपत्नीला उपदेश करण्याचं. याच्या बाबतीमध्ये महाराज बोलून मला आपला वेळ घ्यायचा नाही. मला ऐका, जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या धर्मपत्नीला सुद्धा उपदेश केलाय. हो, का केला त्याचं पाठीमागचं एक छोटं कारण सांगतो. काय व्हायचं, जगद्गुरु तुकोबराय आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर दोघांमध्ये एवढा विरोधाभास होता महाराज. ऐका, दोघांचं अजिबात पटत नव्हतं बरं का, पटत नव्हतं. बरं, त्यांचं पटत नव्हतं हे नवल नाही, तुमची आमची सुद्धा तीच कथा चाललेली महाराज. ऐका, हा, दोघाचा देव सुद्धा एक नसतो. आपण जर पंढरपूरला इकडे वारीला आलो तर ती कुठंतरी बैठकीला जाऊन बसती महाराज तिकडं, हा, नाही तर कुठल्या तरी आईच्या तिकडे जाती यात्रेला. हा, दोघांमध्ये देव सुद्धा एक नव्हता. जगद्गुरु तुकोबरायांची सुद्धा तीच कथा होती महाराज. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पती पत्नीचं साधर्म्य नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते. हो, तर त्यांची धर्मपत्नी असणारी ही मंगळाईची भक्त होती बरं का. कशाची? मंगळाईची भक्त होती. जर प्रपंचामध्ये संसारामध्ये काही चांगलं झालं की ती म्हणायची, बाई माझी मंगळाई नवसाला पावली. हो, कोण म्हणायचं? स्वतः जिजाबाई साहेब म्हणायच्या बरं का. पण जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणायचे, अगं जिजे, तुला माहिती का हे सगळ्या देवता कशा आहेत? शेंदरी हेंदरी दैवते, हे सगळे कसे आहेत? सेंद्रिय आहेत, हेंद्रिय आहेत. अरे स्वतःच्या पोटा करता हे रडणारे देव आहेत. यांच्या नादी लागू नको. काय व्हायचं, जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाचे भक्त असल्यामुळं जगद्गुरु श्री संत तुकोबरायांना भेटण्याकरता, त्यांचं दर्शन घेण्याकरता पंढरपूरचे वारकरी तुमच्या आमच्या सारखे घरी जायचे. हो, आणि दर्शनाच्या निमित्ताने घरी गेल्याच्या नंतर ही जिजाबाई साहेब त्यांच्यावर कुत्र्यासारखी भुंकायची. मी बोलत नाही, तुकोबराय स्वतः बोलतात. तुका म्हणे रांडे नावळे भूषण, तुका म्हणे राधे नावळे भूषण, तुका म्हणे रांडे नावळे भूषण, तुका म्हणे राधे नावळे भूषण. कातिले ते श्वान लागे पाठ, कातिले ते श्वान लागे पाठी, कातिले ते श्वान लागे पाठी. तुका म्हणे रांडे नावळे भूषण, कातिले ते श्वान लागे पाठी. महाराज ती कुत्र्यासारखी भुंकायची. तुकोबराय म्हणायचे, जिजे ए आवले, अगं हे काय सामान्य आहेत का ग पंढरपूरचे वारकरी? हा, माने पाचारिता नोह्या राणूक. अरे यांच्या समोर सन्मानाने पायघड्या जरी पुढाऱ्याने टाकल्या तर कधीही त्याच्या बंगल्यावर न जाणारे, हे स्वाभिमानाने राहणारे. हा, माने पाचारिता नोह्या राणूक. आणि तैसी येती लोकप्रितीसाठी मी पांडुरंग परमात्म्याचा भक्त म्हणून घेतो ना ग जिजे. म्हणून तर हे लढीवाळ वारकरी माझ्या घरी येतात. हा, आणि माझाही मोठे पण तुला शोभत नाही. तुला माहितीये का जिजे, देवाकारणे झाले ब्रह्मांड सोयरे. हे संपूर्ण जगत माझं सोयरं झालं ग देवामुळं, देवाची भक्ती केल्यामुळं. आणि माझं मोठे पण ते तुला शोभत नाही. तू त्यांच्यावर कुत्र्यासारखी भुंकतेस. तू का म्हणे रांडे नावडे भूषण. तुला जर सायासच जर करायचे झाले तर तू एका गोष्टी करता सायास कर. देव पहावया करिवो सायास, देव पहावया करिवो सायास, देव पहावया करिवो सायास, देव पहावया करिवो सायास. नगरी हे आसना शिवंत, शिवंत, ओ नगरी हे आसना शिवंत.
झाले तर त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पाहण्याकरता तू सायास कर ग. सांगायचं तात्पर्य, चलता चलता आपल्या धर्म पत्नीला देखील उपदेश केला महाराज. का केला? कारण प्रापंचिक विषयाच्या भोगामध्ये चित्त अडकून बसलेल्या आपल्या स्त्रीला सांगितलं, जिजे याच्यामध्ये अडकून बसू नकोस ग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. तुला जर सायास करायचे झाले तर देव पाहण्याकरता तू सायास कर. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांना उपदेश करावा लागला महाराज. सांगायचं तात्पर्य, सृष्टीच समष्टी करता, जगत कल्याण करता माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी सर्वच स्तरांमधील लोकांना उपदेश केला. हो, सगळ्यांना उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी केला. याच्या पुढे जाऊन सांगू का? ऐका ना, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी उपदेशात्मक लिहिलेली श्री गाथा हीच तुमचं आमचं कल्याण करते. यामध्ये मोठं मला कधीच नवल वाटलं नाही महाराज. ऐका ना, जगद्गुरु श्री संत तुकोबरायचं मोठेपण सांगत असताना मी आवर्जून आपल्या समोर सांगेल, जगद्गुरु तुकोबरायचा देहच एवढा पवित्र होता महाराज. अहो, तुमचे आमचे जर देह पाहिले तर जवळ आल्याच्या नंतर बसू वाटत नाही एक दुसऱ्याच्या जवळ, बरं का? ऐका, एवढे बेकार देह आहेत तुमचे आमचे. हा, अहो, जवळ बसू वाटत नाही. याची खरूच त्याला झाल्याशिवाय राहत नाही महाराज. याचा जर एखादा चर्मरोग असेल तर त्याला झाल्याशिवाय राहत नाही. अहो, तुम्ही आम्ही जर जवळ आले तर याचा त्याला रोग आल्याशिवाय राहत नाही. पण जगद्गुरु श्री संत तुकोबरायचं शरीर एवढं दिव्य होतं महाराज. ऐका ना, दिव्य होतं. अरे, मनाचं परिवर्तन जगद्गुरु तुकोबरायचं शरीर करत होतं. यामध्ये मोठं नवल नाही. शरीराचं सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद जगद्गुरु श्री संत तुकोबरायच्या शरीरामध्ये होती महाराज. विठाला एवढा देह पवित्र बनलेला होता महाराज जगद्गुरु तुकोबरायचं नामस्मरण करून करून. नुसत्या शरीराचा जरी स्पर्श झाला ना तर कायानाम शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहत नव्हतं. मी आवर्जून आठवलं म्हणून एक उदाहरण आपल्या समोर ठेवेल. ऐका, जगद्गुरु श्री संत तुकोबरायच्या समकालीन एक ब्रह्मे नावाचे कवी होऊन गेले महाराज. कान उघडे ठेवून ऐका बरं का. कोण होऊन गेले? ब्रह्मे नावाचे कवी. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी पंचम वेद असणारी श्री गाथा निर्माण केली, त्या काळामध्ये महाराज या ब्रह्मे नावाच्या कवीचा काव्य संग्रह प्रकाशित झालेला होता बरं का. एवढा प्रगाढ विद्वान होता तो ब्रह्मे. सगळं काही अनुकूल होतं. धनधान्य समृद्धी होती, मोठा बंगला होता महाराज, मोठी माडी होती घरी, घरदार वगैरे सगळं होतं, नौकर चाकर होते, सगळं काही अनुकूल होतं. पण सकाळी सकाळी ते उठायचं आणि 4 वाजता वाट्यावर बसायचं ना असं सगळं अंग खाजवत बसायचं बरं का. सगळ्या अंगाला रोग झालेला होता, चर्म रोग झालेला होता महाराज. सगळी खरूज आलेली होती. हा, काय करावं काय करावं काहीही त्याला सुचत नव्हतं. बघता बघता कितीतरी वैद्य आणून त्याला उघडून पाजले. माझ्याकडे लक्ष द्या. हा, बघता बघता त्याला सगळे वैद्य आणून उघडून पाजले. सगळ्यांना विचारलं एखादं औषध याच्यावर आहे का या रोगावरती. सगळ्यांनी सांगितलं, अरे याला सगळ्या जडीबुटी आणून आम्ही पाजल्यात पण याला कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. ज्या दिवशी हा चितेवर जाईल ना त्या दिवशी हा रोग याच्या सोबत गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज असं म्हटल्याबरोबर त्या ब्रह्मेला वाटलं आता काही आपला रोग बरा व्हायच्या मार्गावर नाही बरं का. पण मी नेहमी सांगत असतो, स्त्रियश्च चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. स्त्री कधी आपल्या जीवनामध्ये अलौकिक चरित्र करेल आणि पुरुषाचं भाग्य कधी उदयाला येईल महाराज हे देवादिकांना सुद्धा सांगता येत नाही बरं का. ऐका, काय त्याचं परम भाग्य महाराज. देहूवरून कोणीतरी एक माणूस येत होता. त्या माणसाने या ब्रह्मेची अवस्था पाहिली. सांगितलं, ब्रह्मे अरे धनधान्य समृद्धी आहे, एवढी मोठी माडी आहे म्हणे घरी, नौकर चाकर आहे, सगळं काही अनुकूल आहे. हे सगळं काही अनुकूल असताना सुद्धा चर्मरोग तुला झाला. कितीतरी वैद्य आणून तुला उघडून पाजले रे, पण तरी सुद्धा हा चर्मरोग खरूच तुझी बरी होत नाही. एक काम कर ना, देहूला कोण एक तुकोबा नावाचा संत आहे, चलता चलता त्या तुकोबाची भेट घे ना, झाली तर झाली म्हणे तुझी खरूच बरी. आता महाराज त्या ब्रह्मेला वाटलं एवढा मोठा काव्य संग्रह प्रकाशित झालाय माझा आणि कोण अभंग लिहिणारा तो तुकाराम आणि स्वतःला संत म्हणून घेणारा आणि तो काय माझा हा चर्मरोग बरा करेल आणि खरूच बरी करेल. पण एखाद्या रोग्याला जर तुम्ही औषध म्हणून एखादं जर समजा विष सांगितलं ना तर तो रोग बरा होण्याकरता, त्या रोगाच्या त्रासातून वाचण्याकरता महाराज ते विष सुद्धा घ्यायला मागे पुढे बघत नाही बरं का. ऐका, त्या ब्रह्मेला वाटलं चलता चलता नाही तरी चितेवर गेल्याशिवाय आता गत्यंतर नाहीये. पण चलता चलता कोण तुकोबा नावाचा संत म्हणून आहे, आपण चलता चलता त्यांना भेटून येऊ म्हणून त्यांनी आपली घोडागाडी काढली. महाराज माझ्याकडे लक्ष द्या. धडधड 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 करत ती घोडागाडी देहू क्षेत्रामध्ये आणली. देहूकरांना विचारलं, का हो देहूकरांनो सांगा जगद्गुरु तुकोबराय कुठे आहेत, त्यांचं घर कुठे आहे. त्या देहूकरांनी सांगितलं ते घरी सापडणार नाहीत.
एक काम करा, ते 3 जाग्यावरती सापडतील तिथं शोधा म्हणे त्यांना. पहिली जागा सांगितली महाराज भंडारा डोंगर बर का, दुसरी जागा सांगितली भामचंद्र डोंगर, तिसरी जागा सांगितली घोराड्या डोंगर. या 3 जागेवरती जगद्गुरु तुकोबाराय तुला भेटतील, अन्यथा कुठेही तुकोबाराय तुला दिसणार नाहीत. महाराज तो ब्रह्मे दडदड दडदड करत रथ भंडारा डोंगरावर आणला महाराज बर काय का. संपूर्ण भंडारा डोंगर त्याने सगळा शोधला, पण कुठेही जगद्गुरु तुकोबाराय दिसले नाहीत. पुन्हा परत भंडाऱ्यावरून खाली आला, घोराड्यावर गेला, घोराड्यावरही जगद्गुरु तुकोबाराय दिसले नाहीत. तिथून पुन्हा परत खाली आला, भामचंद्र डोंगरावर गेला महाराज. त्या भामचंद्र डोंगरावर इकडे तिकडे दऱ्या कपारीमध्ये संपूर्ण जगद्गुरु तुकोबारायचा शोध घेतला, पण कुठेही जगद्गुरु तुकोबाराय दिसायला तयार नाहीत. पुन्हा परत देहू मध्ये आला, देहूकरांना सांगितलं का हो म्हणे तुम्ही सांगितलं होतं 3 ठिकाणी तुकोबाराय दिसतील, पण त्या 3ही ठिकाणी तुकोबाराय नाहीत, एखादा चौथा पत्ता आहे का. देहूकरांनी सांगितलं एक काम करा, कधी कधी ते पुण्याला जात असतात म्हणे. कुठं? कधी कधी ते त्यांच्या सासरवाडीला पुण्यामध्ये जात असतात लोहगावला कीर्तन करण्याकरता. तिथं जर जगद्गुरु तुकोबाराय असतील तर चलता चलता बघून घ्या म्हणे. महाराज पुन्हा परत आपली घोडागाडी काढली. ऐका ना, आज जशी हरिदिनी एकादशी आहे ना, तशीच हरिदिनी एकादशी होती त्या दिवशी. आणि एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरामध्ये लोहगावला जगद्गुरु श्री संत तुकोबारायचं हरिकीर्तन होतं हो. आपल्या गळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायने विना घेतली, आपल्या हातामध्ये जगद्गुरु तुकोबारायने सुंदर प्रकारच्या चिपळ्या घेतल्या आणि भगवान परमात्म्याच्या त्या नाम साधनेमध्ये, कीर्तन साधनेमध्ये एवढे जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुंदर प्रकारचे डुबून गेलेले होते. ऐका, तल्लीन झालेले होते. ते अष्ट सात्विक भाव जागृत झालेले होते. ते कसं नामस्मरण करत होते तुम्हाला एकदा सांगू का. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 महाराज हे नामस्मरण करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने खरं कीर्तन आहे बरं का. नामसंकीर्तन साधन पैसोपे. त्या नामस्मरणाविषयीच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, त्या नामस्मरणाविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं, म्हणून हा सगळा पसारा आहे बरं का. ही बडबडे 2 तास इथं नामस्मरण जर आपण केलं तर मला सांगा किती जप होईल हो इथं. आणि इथं जर त्या जपाची ऊर्जा जर निर्माण झाली, अरे तुमच्या जीवनामध्ये असणारं दैन्य दुःख हे बाजूला सारल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक, कोणीही कुच्चरपणा करायचा नाही बरं का. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हे रामकृष्ण हरी हे रामकृष्ण हरी. आणि संतांना सुद्धा तेच आवडतं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही देणे सुखे. कशाने? संत प्रसन्न जर करायचे असतील, माऊली ज्ञानोबाराय जर प्रसन्न करायचे असतील, जगद्गुरु तुकोबाराय, संत नरहरी बाबा, श्री संत वामनभाऊ, श्री संत भगवान बाबा नगरनारायण महाराज, श्री संत भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज, सावता बाबा, या वारकरी संतांना जर प्रसन्न करायचं असेल तर आम्ही देणे सुखे आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. म्हणून सर्वांनी हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरी हरी रामकृष्ण हरी जय जय
असं नामस्मरणामध्ये खऱ्या अर्थाने जगद्गुरु श्री संत तुकोबाराय तल्लीन झाले हो. एक तर हरिदिनी होती आणि त्या हरिदिनीच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारायचं हरिकीर्तन लोहगावलं होतं. माझ्याकडे लक्ष द्या. ते कीर्तन करण्याकरता तुकोबाराय उठले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतली, महाराज तल्लीन होऊन कीर्तन करायला सुरुवात केली. एवढ्यामध्ये भर कीर्तनामध्ये माणसं तुडवीतच तो ब्रह्मे महाराज त्या लोहगावला कीर्तनामध्ये समोर येऊन बसला. बरं काय का, आणि समोर बसल्याच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकोबारायची ती कीर्तनात झालेली अवस्था त्याने पाहिली आणि जगद्गुरु तुकोबारायच्या त्या अवस्थेतलं वर्णन आपल्या कवितेमध्ये या ब्रह्मेने केलंय. तो ब्रह्मे म्हणतो, कर्दळी हेलावी जैसी चंड बाते आणि तैसे तुकोबाते देखील. जसं कर्दळीचं झाड एखाद्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये वादळामध्ये हेलकावे खातं ना, तसं ते जगद्गुरु श्री संत तुकोबारायचं कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हेलकावे खात होते हो. या ब्रह्मेला वाटलं न जाणो अष्टसात्विक भाव जागृत झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय नाचता नाचता खाली पडतील म्हणून हा भर कीर्तनामध्ये ब्रह्मे उठला. महाराज ऐका ना, सगळ्या अंगाला चर्मरोग झालेला होता, सगळ्या अंगाला खरूच झालेली होती. त्या शरीरानिशी माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबारायच्या कमरेला मिठी मारली महाराज या ब्रह्मेने. त्या मिठीचा आणि त्या स्पर्शाचा जगद्गुरु तुकोबारायच्या शरीराच्या स्पर्शाचा परिणाम मी तुम्हाला सांगतो ऐका. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. आमचं कल्याण केलं यामध्ये मोठं नवल नाही. स्पर्शामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबारायची ताकद होती महाराज. आणि अशा समस्त जगताचं कल्याण करणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज सगळी भक्ती भगवान परमात्म्याची करत होते, पण त्याच्या समोर मागत नव्हते. त्या भगवान परमात्म्याने तुकोबारायांना सांगितलं, अहो तुकोबाराय काहीतरी मागावो. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामधून सांगतात, देवा एक काम कर, माझ्या प्रारब्धानुसार, माझ्या संचितानुसार, माझ्या कर्मानुसार जो मला भोग प्राप्त होईल ना, तो माझा मी भोगल. याचा कुठल्याही प्रकारचा भार मी तुमच्यावर घालणार नाही. अभंगाच्या प्रथम चरण. होईल तो भोग, होईल तो भोग भोगिना आपुला. 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 नखाने विठ्ठला आला तून, हो नखाने विठ्ठला आला तून. हे तुम्हा पाचे, तुम्हा पाचे हे चिताचे दान. तुम्हा पाचे, तुम्हा पाचे हे चिताचे दान.
मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा भार घालणार नाही. माझ्या प्रारब्धानुसार, माझ्या संचितानुसार जो मला भोग प्राप्त होईल ना, तो मी भोगल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मध्यस्थी तू करू नकोस, असं ठामपणे स्वाभिमानाने जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं बरं का. मी नेहमी सांगत असतो, मी तुम्हाला सांगूनही गेलो महाराज, ऐका ना. निष्काम भक्तीच्या तटावरती विराजमान असणारा भक्त महाराज देवाकडे काही मागत नाही, उलट त्या देवाला त्याच्या समोर हात पसरवण्याची एक ना एक दिवस गरज उरल्याशिवाय राहत नाही बरं का. मी एक प्रसिद्ध प्रकरण आपल्या समोर मांडतोय अगदी 5 मिनिटांमध्ये बरं का. झाली मी कीर्तनाला संपवणार आहे. बरोबर 9ला म्हणजे 9ला मी आपल्या सुंदर प्रकारचं महाराज कीर्तनाला संपवणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. हा, मी प्रसिद्ध प्रकरण ते आपल्या समोर मांडतो. निष्काम भक्तीच्या तटावरती विराजमान असणारा जो भक्त आहे ना महाराज, त्या भक्ताला देवाकडे मागायची गरज उरत नाही, त्या देवाला त्याच्या समोर हात पसरावे लागतात. या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासांनी मांगी या शब्दापासून केली बरं का रामायणामध्ये. आता रामायण कैलास बाबा हा माझा विषयच असल्यामुळं थोडस चिंतन रामायणातलं आलं म्हणून आपल्या समोर मांडतो बरं का. कारण मोठ्या आधाराने तुम्ही रामायणाचार्य लिहिलंय, त्यालाही कुठंतरी न्याय द्यावा. विठाला रामायणामधला एक प्रसंग आपल्या समोर मांडतो बरं का. म्हणजे निष्काम भक्तीच्या तटावरती विराजमान असणारा जो भक्त आहे, त्याच्याकडे देवाला कशी मागणी मागावी लागते तुम्हाला सांगू का. अरे ज्याच्याकडं सरदपण अंगिरा, अगस्त्य, भरद्वाज, मार्कंडेय यासारख्या थोर ऋषीगण मंडळीने हात जोडून विनंती करावी, मागणी मागावी महाराज, ऐका. अरे ज्याच्याकडं साक्षात भगवान विष्णू, साक्षात भगवान ब्रह्मदेव या सर्वांनी मागणी मागावी. आज तो निर्गुण निराकार परब्रह्म भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र चलता चलता एका सामान्य कुळामध्ये जन्माला आलेल्या भक्तराज केवटाच्या समोर हात जोडून मागणी मागतोय. आणि या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासांनी मांगी या शब्दापासून केली. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, मांगी नावन केवटू आना, मांगी नावन केवटू आना, यासारख्या थोर ऋषीगण मंडळीने महाराज मागणी मागावी. आज ते निर्गुण निराकार परब्रह्म महाराज एका सामान्य कुळामध्ये जन्माला आलेल्या भक्तराज केवटाच्या समोर हात जोडून मागणी मागताय महाराज, ऐका. या प्रसंगामुळेच मला असं वाटतं की आपला हा संपूर्ण जो आगरी समाज आहे ना महाराज, या संपूर्ण आगरी समाजावरती माझ्या भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्राची अनन्य साधारण कृपा आहे. विठाला त्या काळामध्ये माझ्या भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्रांना सहकार्य करण्याचं काम महाराज त्या कुळाने केलेलं होतं बरं का. म्हणून आज तागायत भगवान परमात्म्याने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. धनधान्य समृद्ध्याने महाराज यांचे घर भरून राहतील, यांचं सदैव कल्याण होईल. भगवान परमात्म्याच्या भक्तीविषयीची आवड यांच्या मनामध्ये निर्माण होईल. नाही तर महाराज आगरी बरं का, ऐका ना, कोकणी आणि तो माळकरी म्हणजे वाघाला माळ घातल्यासारखी आहे. विठाला पण स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुनाम गुरु सावळाराम बाबा असू द्या, स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुनाम गुरु वामन भाऊ बाबा असू द्या, स्वानंद सुखनिवासी एकनाथ बाबा असू द्या, असे अनेक प्रकारचे अद्वितीय संत होऊन गेले महाराज मुंबईमध्ये, की ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण समाजाला आपल्या भगव्या पताका खाली आणलं. अरे जरी तुमचा व्यवसाय तो असेल,
तुमचं खाद्य ते असेल, पण तरी सुद्धा माऊलींना तुम्ही कधी विसरू नका. हे संस्कार आपल्या या संपूर्ण समाजावर घातलेत, म्हणून तर इथं हे सगळे उपस्थित आहेत. विठाला हो, मास ही परमपवित्र सुरू आहे महाराज, श्रावण मास आहे. आणि अशा मासामध्ये हे वर्ज करतात ही सर्व मंडळी बरं का. हे काही मोठी गोष्ट नाही, कारण मच्छी आणि भाताशिवाय दुसरं खायलाच नाही. कारण अर्धे कीर्तन आणि अर्धे कार्यक्रम हे माझ्या मुंबईमध्येच असतात, म्हणून मला सगळा अनुभव आहे तिथला बरं का. हा, मी यांच्यामध्येच लहानाचा मोठा झालेलो आहे. या संपूर्ण समाजाने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. कोपर खैरणे असू द्या, ऐका, तिकडं सुंदर प्रकारचा अलिबाग असू द्या, कोपर खैरणे असू द्या, पेन दादर असू द्या, इकडचा परिसर असू द्या, त्या संपूर्ण प्रांतामध्ये मी पाहिलं. आणि संपूर्ण लहानपणापासून महाराज जीवापाड माझ्यावर नितांत प्रेम या सर्व मंडळीने केलंय. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याची यांच्यावरती कृपा असल्यामुळे त्यांना काहीही त्यांच्या जीवनामध्ये कमी पडत नाही बरं का. आज हात जोडून एका भक्तराज केवटाच्या समोर रामाला मागणी मागावी लागली. हो, भगवान परमात्मा म्हणतात, केवटा, ए केवटा, अरे पलीकडच्या तीरावरती जाण्याकरता मला तुझी नौका दे. आणि नौका दे असं म्हटल्याबरोबर ऐका ना महाराज, तो जो भक्तराज केवट होता ना, तो केवट सारखा भगवंताकडे नुसतं एकटक लावून पाहायला लागला आणि कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स द्यायला तयार नाही बरं का. नौका होती, पाण्यामध्ये सोडलेली होती. नौकेची दोरी एका वटवृक्षाच्या मुळीला बांधलेली होती. आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये, सावलीमध्ये हा भक्तराज केवट बसला. आणि केवट बसल्याबरोबर आज स्वतः भगवान परमात्मा राम त्या केवटाला म्हणायला लागला, अरे पलीकडच्या तीरावरती जाण्याकरता तुझी नौका दे ना. त्यावेळेस महाराज काहीच ज्यावेळेस त्या केवट बोलायला तयार नाही, त्यावेळेस लक्ष्मणजी समोर आले आणि सांगितलं, केवटा तुला काही कळतं का रे? अरे भगवान शिवजी खऱ्या अर्थाने आज्ञा मानतात या रामाची. हा, आणि तुला आज्ञा मानायला काय झालं? त्यावेळेस केवटाने सांगितलं, अहो शिवजीला आज्ञा मानायची गरज असेल म्हणे, त्यांच्या डोक्यावरती गंगा आहे आणि मी त्या गंगेला रोज माझ्या पायाखाली तुडवतो म्हणे. आपल्याला आज्ञा मानायची गरज नाही बरं का, कारण त्याला माहिती होतं हे आपल्या तावडीत आलंय, हे पुन्हा पुन्हा आपल्या तावडीमध्ये असं येणार नाही बरं का. त्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगितलं, प्रभू अहो पलीकडच्या तीरावरती तुम्हाला नेऊन सोडायला काही हरकत नाही, पण ऐका ना, तुमच्या बाबतीत मी असं ऐकलंय, तुमच्या बाबतीमध्ये मी असं ऐकलंय, तुमच्या चरणाची धुळी एका दगडाला लागली आणि त्या दगडाची बाई झाली. आणि दगडापेक्षा लाकूड हे नरम असतं आणि लाकडाने बनवलेली माझी नौका आहे. आणि तुमच्या जर चरणाची धुळी माझ्या या नौकेला लागली आणि माझ्या नौकेची जर बाई झाली तर माझे 2 तोटे होतील म्हणे. लक्ष्मणाने विचारलं, काय तोटे होतील रे म्हणे तुझे? सांगू का म्हणे, माझा पहिला तोटा, अहो माझ्या उपजीविकेचं साधन नष्ट होईल. मी ज्याच्यावर पोट भरतोय ते माझी नौका नष्ट होऊन जाईल ना, हा पहिला तोटा होईल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या नौकेची जर बाई झाली तर ती माझी नौका असल्यामुळे मला स्वीकार करावा लागेल, तिच्यासोबत पाणी ग्रहण करावं लागेल, पत्नी म्हणून स्वीकारावं लागेल. आणि प्रभू तुम्हाला माहितीये, एका पुरुषात उघी नारी आणि पाप वसे त्याचे घरी, आणि हा खतरा धोका मी घेऊ शकत नाही म्हणे प्रभू. काहीसा असं बोलतो बरं का. कसं? एक दृष्टांत अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठाला 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 तिची जर बाई झाली तर मला तिच्या सोबत पाणी ग्रहण करावं लागेल, तिचा स्वीकार करावा लागेल पत्नी म्हणून, आणि हा धोका मी घेऊ शकत नाही. कसं बोलतो तो तुम्हाला सांगू का? ऐका, एक लाकूड तोड्या होता बरं का. लाकूड तोड्या नित्याचं त्याचं काम होतं. हातामध्ये कुऱ्हाड घ्यायची, जंगलामध्ये जायचं, लाकडं तोडायचे, लाकडाची मुळी बांधायची, डोक्यावर घ्यायची, बाजाराला आणून विकायची, पुन्हा परत दुसऱ्या दिवशी उठला की पुन्हा परत तोच त्याचा नित्याचा धंदा बरं का. लाकूड तोड्यास ना तो रोज नित्याने जायचा. एकदा लाकूड तोडण्याकरता महाराज तो जंगलामध्ये गेला. इकडं तिकडं लाकडं पाहिलं, कुठेही लाकडं दिसायला तयार नाहीत. एक भला मोठा तलाव होता, तलावाच्या बाजूला एक भलं मोठं झाड होतं. त्या झाडावर ते चढलं आणि फांद्या तोडायला लागलं बरं का. कोण? ते लाकूड तोड्या. ऐका, आणि फांदी तोडत असताना महाराज कशी त्याच्या हातातली कुऱ्हाड सटकली आणि त्या तलावामध्ये पडली. पडल्याबरोबर महाराज तिने भगवान परमात्म्याचा धावा केला आणि सांगितलं, प्रभू अहो ज्याच्यावर मी पोट भरवत होतो ते पोट भरायचं साधन याच्यामध्ये पडलं हो. माझ्या उपजीविकेचं साधन पडलं. भगवान परमात्म्याच्या नावाने मोठमोठ्याने वरडायला लागलं, रडायला लागलं.
देवाला सुद्धा महाराज त्यावेळी काही काम नव्हतं. आर्त हाक ऐकून भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं लाकूड तोड्या काय रे म्हणे काम. लाकूड तोड्याने सांगितलं काही नाही म्हणे प्रभू. हे बघा ना इथं मी काय करतोय लाकूड तोडत होतो आणि लाकूड तोडता तोडता माझी कुऱ्हाडी या तलावामध्ये पडली तेवढी कुऱ्हाड काढून द्या. महाराज देवाने असं कपाळावरच मारून घेतलं आणि सांगितलं तुला काही डोकं वगैरे दिलं का नाही म्हणे मी. आता देवाने म्हटल्याच्या नंतर यानेच ना हो हा तुला डोकं वगैरे सगळं व्यवस्थित दिलं आणि मला तू फक्त कुऱ्हाड काढून देण्याकरता वैकुंठावरून इकडे बोलवलंय. मला या संपूर्ण जगताचं चलनवलन करावं लागतं रे. असं म्हटल्याबरोबर महाराज सांगितलं नाही प्रभू मला माझी कुऱ्हाड काढून द्या मला दुसरं काही नको तुमच्याकडून. असं म्हटल्याबरोबर महाराज देवाला वाटलं जाऊ द्या म्हणताय ना आपल्याला विनंती करताय ना. त्या तलावामध्ये बुडी मारली आणि बुडी मारल्याच्या नंतर याची परीक्षा घेण्याकरता ऐका महाराज तिथून खालून सोन्याची कुऱ्हाड काढली बरं ऐका. आता सोन्याची कुऱ्हाड काढल्याबरोबर सांगितलं लाकूड तोड्या ही तुझी कुऱ्हाड आहे का म्हणे. धर. लाकूड तोड्याने मला ती चमकणारी कुऱ्हाड पाहिली आणि सांगितलं प्रभू ही असली कुऱ्हाड आपली नव्हती म्हणे. हा माझी जी आहे तीच काढून दे म्हणे. ही असली कुऱ्हाड आपली नव्हती. मला देवाला एवढा आनंद वाटला खरंच किती प्रामाणिक असावं तर या लाकूड तोड्यासारखा. दुसरी बुडी मारली चांदीची रक्त जडीत अशी सुंदर प्रकारची कुऱ्हाड काढली आणि सांगितलं लाकूड तोड्या ही तुझी कुऱ्हाड आहे का. लाकूड तोड्याने सांगितलं प्रभू ही सुद्धा आपली कुऱ्हाड नाही बरं का. ऐका तिसरी बुडी मारली आणि तिसरी बुडी मारल्याबरोबर महाराज याची जी ब्रँडेड ISI ट्रेडमार्क केलेली काळी झार लोखंडाची कुऱ्हाड ती कुऱ्हाड काढली आणि सांगितलं लाकूड तोड्या ही तुझी कुऱ्हाड आहे का. लाकूड तोड्याने कुऱ्हाडीकडे पाहिलं आणि सांगितलं हो म्हणे प्रभू ही माझीच कुऱ्हाड आहे बरं का. महाराज देव एवढा प्रसन्न झाला आणि सांगितलं खरंच तुझ्यासारखा कलियुगामध्ये भेटणं अवघड आहे. किती रे तू प्रामाणिक एक काम कर ना तुझ्यावर मी प्रसन्न झालोय या तिन्हीच्या तिन्ही कुऱ्हाडी राहू दे म्हणे तुला. महाराज बक्षीस म्हणून देऊन टाकल्या बरं का. आता बक्षीस म्हणून देऊन टाकल्याबरोबर त्या तीनही कुऱ्हाडी आपल्या पिशवीमध्ये टाकला आणि घरी आलं. घरी आल्याच्या नंतर आपल्या धर्मपत्नीला दाखवल्या. महाराज तिला सुद्धा आनंद वाटला. पण दुसऱ्या दिवशी काय झालं ऐका माझ्याकडे लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी त्याची बायको त्याच तलावामध्ये धुणं धुण्याकरता गेली आणि धुणं धुत असताना कपडे धुत असताना कोणाची जाऊ नये बरं का. आणि 50च्या नंतर तर कोणाचीच जाऊ नये. विठाला 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 कोणाची जाऊ नये. 50च्या नंतर तर कोणाचीच जाऊ नये. कारण 50च्या नंतर जर ती गेलेली असेल तर महाराज कुत्रे सुद्धा त्याचे हाल खात नाहीत हो. कुत्रे सुद्धा त्याला विचारत नाहीत. लेकरं बाळ व्यवस्थित सांभाळत नाहीत. नातवंड जवळ येत नाहीत. महाराज ऐका 50च्या नंतर जाऊ नये. महाराज कर्मधर्म संयोगाने या लाकूड तोड्याची बायको त्या तलावामध्ये गाळामध्ये पाय घसरून पडली आणि आतमध्ये बुडाली. आता बुडाल्याच्या नंतर हे लाकूड तोड्याला कळालं. कळाल्याबरोबर महाराज ते लाकूड तोडा असा धावत पळतच त्या तलावाच्या जवळ आलं आणि तलावाच्या जवळ आल्याबरोबर महाराज पुन्हा परत देवाच्या नावाने ओरडायला लागलं आणि सांगितलं देवा ओ देवा अहो काल उपजीविकेचं पोट भरायचं साधन याच्यामध्ये पडलं होतं. आज पोट भरवणारीच याच्यामध्ये पडली म्हणे तेवढी काढून द्या. लागलं ना मोठमोठ्याने ओरडायला. आता देवाला वाटलं जाऊ द्या म्हणे आपल्याला काही काम नाही. कोण अर्थ भावनेने हाक मारतंय बघतो तर हे पुन्हा कालचंच गिरायक होतं बरं काय का. देव प्रसन्न झाले सांगितलं अरे का मला परत बोलवलं म्हणे. काल मला कुऱ्हाड काढायला सांगितली होती. आज विनाकारण तू मला इथं बोलवलं. तुला काही कळतं का नाही. या संपूर्ण जगताचं चलनवलन मला करावं लागतं. आज काय काम काढलं. काही नाही म्हणे प्रभू काल पोट भरायचं साधन पडलं होतं. आज पोट भरवणारी ज्याच्यामध्ये पडली तेवढी काढून द्या. देवाने महाराज कपाळावर मारून घेतलं आणि सांगितलं मला हे काय उद्योग लावलेत रे म्हणे तू आता. पुन्हा परत आरडत वरडत आर्त भावनेने हाक मारतो. मला आल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणे. काय करावं. जाऊ द्या म्हणे. आलो ना. महाराज भगवान परमात्म्याने पुन्हा परत त्या तलावामध्ये बुडी मारली आणि याची परीक्षा घेण्याकरता खालून ऐश्वर्या रायच काढली बरं काय का. आता ऐश्वर्या राय काढल्याबरोबर त्या लाकूड तोड्याला सांगितलं लाकूड तोड्या ही तुझी आहे का. लाकूड तोड्याने महाराज तिच्याकडे असं पाहिलं आणि सांगितलं म्हणे हो प्रभू ही आपलीच आहे. देव म्हणायला लागले लबाडा अरे काल सोन्याची कुऱ्हाड दाखवली नाही म्हटलास. हिरे जडीत असणारी चांदीची कुऱ्हाड दाखवली नाही म्हटलास. आणि आज स्त्री बघितल्याबरोबर बिघडला का काय म्हणे. त्यावेळेस ते लाकूड तोड्या म्हणायला लागलं प्रभू अहो मी का हो म्हणतोय ते तर ऐकून घ्या ना. मी म्हटलो असतो हो प्रभू ही माझी नाही. मग तुम्ही परत दुसरी बुडी मारली असती माधुरी दीक्षित काढली असती आणि मला म्हटले असते लाकूड तोड्या ही तुझी आहे का. मग मी म्हटलो असतो प्रभू ही माझी नाही. मग तुम्ही तिसरी बुडी मारली असती आणि पुन्हा परत माझी जी ब्रँडेड ISI ट्रेडमार्क केलेली दिवसात सुद्धा न दिसणारी काळी झार आणून मला दाखवली असती आणि मला म्हटले असते लाकूड तोड्या
ही तुझी आहे का? मग मी म्हटलो असतो हो प्रभू ही माझी आहे. मग तुम्ही म्हटले असते खरंच लाकूड तोड्या तू किती रे प्रामाणिक, एक काम कर ना या तिन्हीच्या तिन्ही विठाला विठ्ठला हा खतरा धोका मी घेऊ शकत नाही म्हणे प्रभू. जो प्रभू पार आवसिगाचे हो मोही पद पदुम पखार न कहू. पलीकडच्या तीरावरती जर तुम्हाला जायचं असेल तर प्रभू तुमच्या चरणाच्या धुळीचं प्रक्षालन करायची आज्ञा मला तुम्ही करा. मी तुमच्याकडे काही मागणार नाही. मारा देव समोर आला पण देवाकडे महाराज या भक्तराज केवटाने सुद्धा हात पसरून काही मागितलं नाही. निष्काम भक्तीच्या तटावरती जो भक्त विराजमान असतो तो देवाकडे मागत नाही. मारा देवाला त्याच्या समोर हात पसरावे लागतात. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त दान मिळण्याची अपेक्षा केलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय द्वितीय चरणामधून सांगतात ऐका बरं का, तुम्हापासी हे इच्छित असे दान आणि आवडीचे ध्यान मुखी नाम. एवढं काकुलतीला येऊन सांगतोय म्हणजे गर्भवासाच्या दुःखाला मी काही भेट नाही घाबरत नाही बरं का. नये काकुलती गर्भवासासाठी आणि न धरी हे पोटी भय काही. एक काम करा ना प्रभू, काय काम करा, मला फक्त एवढं द्या. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तुका म्हणे मज भूदंड ये बडे. 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 तुका म्हणे मज
सर्वांनी प्रेमपूर्वक संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई रखुमाई